की यांनी OTS पद्धतीने हे कर्जमाफी सुरू केली आहे। OTS पद्धत लागू केलेली आहे। आता बँका काय करणार आहेत की अर्धा पैसा गव्हर्नमेंट देणार आहे आणि त्यावरचं जे व्याज आहे ते बँक माफ करणार आहे। म्हणजे शेतकऱ्याचे जे बँक अकाउंट आहे ते वन टाईम सेटलमेंट करून ते त्यांचं सिबिल खराब होणार आहे। आता मला सांगा की शेतकऱ्याचं जर सिबिल खराब झालं आणि एखाद्या शेतकऱ्याचं जर शैक्षणिक कर्ज काढायचं असलं, व्यावसायिक कर्ज काढायचं असलं, तर त्या शेतकऱ्याने कोणत्या बँकेत जावं, कोणती बँक त्याला कर्ज देणार आहे? त्यामुळे राज्य सरकारने जे हे सिबिल खराब करण्याचा जो उद्योग शेतकऱ्यांचा सुरू केला आहे तो बंद केला पाहिजे। माझं असं म्हणणं आहे हे कर्जमाफीची यादी जी आहे हे सुधारित जाहीर झाली पाहिजे। आता 2019 पासून ही कर्जमाफीची घोषणा सरकारने केली, पण मग 2009 पासून जे 2018 पर्यंत ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे त्यांचं काय? खरं तर कर्जमाफी होईल यामध्ये 2012 पासून किंवा 2009 पासून तर 2019 पर्यंत 18 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचंही कर्जमाफ होईल अशी अपेक्षा होती। शेतकरी डोळे लावून बसले होते या कर्जमाफीकडे, पण शेतकऱ्यांची पुरती निराशा झालेली आहे। आज प्रशासन KYC करायला लावते, पण KYC केल्यानंतरचे जे परिणाम आहे शेतकऱ्यांवर होणार आहे, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर होणार आहे ते सांगत नाही। त्यामुळे परिणामही सांगितले पाहिजे शेतकऱ्यांना। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी बँकेच्या मॅनेजरला, बँक प्रशासनाला कर्जमाफीचा स्वीकार करताना किंवा कर्जमाफीची KYC करताना त्यांना विचारा ना की तुम्ही याच्यानंतर आम्हाला बँकेचे कर्ज देणार आहे का, शैक्षणिक कर्ज देणार आहे का, व्यावसायिक कर्ज देणार आहे का, उद्योग कर्ज देणार आहे का, किंवा गृह कर्ज देणार आहे का? यांना कर्ज मिळणार नाही आहे। शेतकऱ्यांचे बँक हे शेतकऱ्याची पत जे आहे ते संपणार आहे या कर्जमाफीमुळे। सरकारने खरं तर ही कर्जमाफी सरसकट करायला पाहिजे। आता दुसरी गोष्ट, ज्या रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहे त्यांना किती मिळते आहे? 50,000 रुपये। अरे 50,000 रुपये शेतकऱ्यांचं काय होणार आहे? जे रेग्युलर कर्ज भरतात, रेग्युलर त्यांचं नियमित अकाउंट सुरू आहे, त्यांना कमीत कमी 2 लाखाची त्यांना मदत मिळाली पाहिजे ना। त्यामुळे माझं राज्य सरकारला विनंती आहे की ही कर्जमाफीमुळे या OTS पद्धतीमुळे शेतकरी अडचणीत येणार आहे, त्यांचे बँक खाते अडचणीत राहणार आहे, त्यांना कर्ज मिळणार नाही भविष्यात। त्यामुळे या कर्जमाफीच्या घोषणेमध्ये त्यांनी सुधार केला पाहिजे। नव्याने कर्जमाफीची यादी सुधारित जाहीर केली पाहिजे, ज्यामध्ये 2009 पासूनच्या सगळ्या शेतकऱ्यांना यामध्ये समावेश केला पाहिजे। आज तुम्ही सरकारची GRची होळी केली कर्जमाफीची, कसं पाहताय? GRची होळी करावीच लागेल ना, कारण त्या यादीमध्ये 2009 पासूनच्या शेतकऱ्यांचं कर्ज नाही आहे, माझ्याच वडिलांचं कर्ज 2018चं कर्ज आहे। जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळी कर्जमाफी केली होती, तेव्हा त्यांनी 17चे कर्जदार आणि 18चे थकबाकीदार अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली। मग ज्या शेतकऱ्यांनी 18मध्ये कर्ज घेतलं, जे 19मध्ये थकबाकीदार झाले, त्या शेतकऱ्यांचं काय कराल तुम्ही? 2018मध्ये कर्ज घेणारे शेतकरी पण भरपूर आहे ना। तुम्ही काही शेतकरी सोडताय, काही शेतकऱ्यांना कर्जमाफी देताय, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे ना। मग आजही KYC करून जर त्या शेतकऱ्यांवर जर अन्याय होत, म्हणजे त्यांचे बँक खाते अडचणीत जात असेल, त्यांची पत घसरत असेल, त्यांचं सिबिल खराब होत असेल, त्यांना कर्ज मिळू शकत नसेल, मग उद्या तुम्ही त्या शेतकऱ्यांना अंधाराच्या म्हणजे खाईत घालताय, त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणताय। हे कुठली कर्जमाफी आहे? ही फक्त सेटलमेंट योजना आहे असं म्हणायला हरकत नाही। सरकार आपलं कर्ज, आपल्या डोक्यावरचं जे कर्ज आहे ते कसं कमी करायचं हे सेटलमेंट करतायत बँकेसोबत। शेतकऱ्याचा यामध्ये कोणताही फायदा नाही असा माझा थेट आरोप आहे।